नमस्कार, मी कस्तुरी. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे मेहनती विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट एक उत्कृष्ट पर्याय. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत गौरव राजपूत. सर, तुमचं स्वागत या कार्यक्रमात. धन्यवाद. नमस्कार. गौरव राजपूत हे वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि नंदन सिंग बुधेसिंग राजपूत बहुदेशीय संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. अखिल भारतीय हॉटेल कामगार संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक देखील आहेत. गौरव यांनी फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, रेस्टॉरंट जनरल ऑर्गनायझेशन मॅनेजर, प्रॉपर्टी मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि ऑनलाईन ट्रॅव्हल्स एजंट या पदांवर काम केलंय. गौरव राजपूतांचा प्रवास हा अगदी खेड्यापासून सुरुवात झालाय आणि मोलमजुरी करण्यापासून ते एक यशस्वी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज काढण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरलाय. खूप कमी वयात यशस्वी होऊन त्यांनी तरुण वर्गासाठी एक आदर्श बनवलाय. सर, तुम्ही अगदीच ग्राउंड लेवल पासून पुढपर्यंत आलात आणि तुम्ही स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज देखील सुरू केलं. तर या सगळ्या तुमच्या यशस्वी प्रवासाबद्दल म्हणजे या सगळ्याचं एक रहस्य काय आहे? नक्की. रहस्य तसं काही खास नाहीये, पण सांगायचं म्हटलं तर खूप इंटरेस्टिंग आहे. पण ज्यावेळेस एक खेड्यातला विद्यार्थी बाहेर शिकायला जायचं इच्छा करतो, तर त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टींना त्याला सामोरे जावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर मेन गोष्ट असते त्याला इंग्लिशची. स्टेज डेअरिंग असेल, कम्युनिकेशन्स असेल, मला तिथं चांगलं वातावरण मिळेल का नाही मिळणार, मला चांगलं एज्युकेशन भेटणार का नाही भेटणार, आणि असंख्य त्याच्या पुढे प्रश्न असतात खेड्यातल्या मुलाकडे. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या जो फॅमिली बॅकग्राऊंड असतो खेड्यातला, चांगलं मार्गदर्शन मिळत नाही. तशीच माझ्यात गोष्ट होती. करायचं होतं मलाही हॉटेल मॅनेजमेंट, लहानपणापासून म्हणायचो, पण माहिती नाही रिअलमध्ये हॉटेल मॅनेजमेंट काय असतं. पण आईवडिलांनी दिलेला सपोर्ट आणि सगळ्यांनी मिळून केलेलं एक माझ्यासाठी जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाने मी इथपर्यंत पोहोचलोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणायची म्हटली तर आजचा कार्यक्रमाचा आपला विषय की मेहनती विद्यार्थ्यांचं ते हॉटेल मॅनेजमेंट उत्कृष्ट पर्याय. म्हणजे एक गोष्ट सांगायची म्हटली तर मी अक्षरशः मोलमजुरी केली शेतामध्ये. दुसऱ्याच्या शेतामध्ये आम्ही कापूस वेचायला जायचो किलोवर. तर इथपर्यंत सुरुवात केली आणि इथून सुरुवात करताना हळूहळू ग्रोथ होत गेला, सगळ्या गोष्टींची माहिती होत गेली आणि एक चांगलं करिअरचं ऑप्शन मला मिळालं आणि ते मी चॉईस केलं. म्हणून हा जो माझा प्रवास आहे तो शेती ते हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजपर्यंतचा असा आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या म्हणजे मी आज इथपर्यंत पोहोचलोय, तर आपण इतर लोकांनाही व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. यासाठी एक वेगळ्या पद्धतीने एक चांगलं प्लॅनिंग वगैरे करून आपण हे इन्स्टिट्यूटच्या सुरुवात केली आणि हे महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलापर्यंत पोहोचावं, याच उद्दिष्टाने याची सुरुवात मी केली. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणालात की आता हॉटेल मॅनेजमेंट हा विषय खेड्यापाड्यातल्या लोकांना कमी माहिती आहे, तर तुम्ही या विषयाबद्दल काही सांगाल? विषयाबद्दल म्हणजे आज सांगायचं म्हटलं तर मेन कसं आहे की बऱ्याचशा लोकांना माहितीच नाहीये की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा हॉटेल मॅनेजमेंट कसं केलं जातं. तर हे एक असं एज्युकेशनचं आहे की आजपर्यंत आपण बरेच जण एज्युकेशन ज्यावेळेस 10वी-12वी पास होतो, त्यानंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इतर ज्या फील्ड्स आहेत, आपण ITI वगैरे, इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल, पॅरामेडिकल, BE किंवा इतर अजून ज्या गोष्टी, फार्मसी वगैरे, यांच्याकडे आपला कल असतो. पण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आज जगामध्ये एकदम बूमिंगने आणि रनिंगने ग्रो करते. त्याकडे बऱ्याच जणांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आणि यामध्ये एज्युकेशन घेणारे जे मुलं आहेत आज, ते डॉक्टर, वकील, इंजिनियर्स, चांगले घरातले जे मुलं आहेत ज्यांच्या घरामध्ये 50, 60, 70 हजार सॅलरी येते, या घरातल्या मुलांचा जास्त कल या इंडस्ट्रीमध्ये आहे. पण माझा जो मेन हेतू आहे की आम्ही खेड्यातले मुलं किंवा आमचा जो ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागातले मुलं इंडस्ट्रीतून 100% देऊ शकतात आणि त्यांच्यासाठी हे आपण सुरुवात केली. म्हणून आजच्या कार्यक्रमाचा विषय पण म्हणून इंटरेस्टिंग आपण ठेवलाय की मेहनती मुलांसाठी हॉटेल मॅनेजमेंट एक उत्कृष्ट पर्याय आहे. म्हणजे हाच त्याचा एक मेन उद्दिष्ट आहे, मोटिव्ह आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही तुमचं जे कॉलेज सुरू केलंय, त्या कॉलेजमध्ये तुम्ही सर्टिफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट हा एक 6 महिन्यांचा कोर्स सुरू केलाय. हा तुम्ही कोरोना काळातच सुरू केला. नक्की. तर या कोर्सबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचं उद्दिष्ट काय? या कोर्सचा मेन हेतू हाच आहे की आता जसं कोविड-19ची परिस्थिती ही पूर्ण जगावर ओढवून आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं लाखो मुलांचे, करोडो मुलांचे जॉब्स केले जे तरुण आहेत. आणि काही विद्यार्थी असे होते की ज्यांनी म्हणजे त्यांचं BE वगैरे कंप्लीट केलेलं होतं, कोणी इंजिनिअरिंग केलंय, कोणी मेडिकल कंप्लीट केलं होतं, त्यांचं वय 22, 23, 24 आहे. अशा मुलांचे सुद्धा जॉब्स केले फ्रेशर. मग अशा मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का? मग यासाठी आम्ही अखिल भारतीय हॉटेल कामगार संघटनेच्या विद्यमानाने आणि संस्थेच्या मान्यतेनुसार आम्ही सर्टिफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स चालवतोय. आणि आमचा मेन उद्दिष्ट हाच आहे की कमी कालावधीत हे जे विद्यार्थी आहेत, हे जे लोक आहेत, कमी फी मध्येच त्यांना कमी कालावधीत 100% नोकरीची हमी मिळून हा कोर्स त्यांना देण्याचा आमचा उद्दिष्ट आहे.
आणि हाच उद्देश ठेवून आम्ही तो रन करतोय. अगदीच सर. तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही हा सर्टिफिकेट कोर्स 6 महिन्यांचा इंट्रोड्यूस केला जेणेकरून लोकांना किंवा तरुणांना आणि जे या करिअरमध्ये येऊ शकतात, येऊ इच्छितात त्यांच्यासाठी म्हणजे ही एक चांगली पर्वणी ठरेल, ज्यांना 6 महिन्यांमध्ये 100% ज्ञान मिळेल या बाबतीत. अजून एक पॉइंट यामध्ये मी ऍड करतो की बघा की सर्टिफिकेट कोर्स जरी आपण 6 महिन्याचा म्हटलं आणि त्याला इमिजिएटली आपल्याला जॉब मिळणार आहे, पण यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे, परिश्रम करावे लागणार आहे. आपण आधी जे एज्युकेशन शिकला आहात त्याचे म्हणजे जे शिकला ते ठीक आहे, बट हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ABCDचा A पासून सुरुवात करायची आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की मेहनत कराल तरच तिथपर्यंत पोहोचा. नाही तर असं नाही की सरांनी सांगितलं 6 महिन्याचा कोर्स आहे आणि 100% नोकरीची हमी देणार, 100% देणार, पण त्यासाठी तुमची विद्यार्थ्याची तयारी 100% असली पाहिजे आणि त्याला आई वडिलांचा सपोर्ट असला पाहिजे. एवढंच हेतू आहे या मागचा. अगदीच सर. कुठलंही क्षेत्र म्हटलं की मेहनत ही प्रथम आली आणि त्याच्यानंतर त्यावरची जिद्द किंवा ते क्षेत्र तुम्हाला का करायचं आहे याचंही एक म्हणजे कारण असावं लागतं. आणि सर जर ज्या तरुणांना हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात यायचं आहे, तर हॉटेल मॅनेजमेंट हे करिअर म्हणून निवडल्यानंतर यामध्ये कुठकुठल्या संधी आहेत? बघा, मी नेहमी एक गोष्ट कार्यक्रमातच सांगतो की हॉटेल मॅनेजमेंट याच्या करिअरच्या संधीविषयी बोलायचं म्हटलं तर एक पुस्तक लिहिलं जाईल, कमीत कमी 100 वगैरे एक पेजचं बुक्स लिहिलं जाईल. एवढ्या करिअरच्या संधी आहेत. फॉर एक्झाम्पल आपण पहिले प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघितलं तर हॉटेल आहे. हॉटेल म्हटलं तर फक्त हॉटेलमध्ये धुणी भांडी करणं, वेटरकी करणं किंवा फक्त कुकिंग करणं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट नाहीये. या गोष्टी तर आहेतच त्यामध्ये, पण फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, F&B सर्व्हिस, फूड प्रोडक्शन्स हे डिपार्टमेंट आहे. आता फक्त फ्रंट ऑफिस म्हटलं तर याला फ्रंट ऑफ द रिसेप्शन असतं, बॅक ऑफ द ऑफिस असतं, दोघी ठिकाणी स्टाफ लागतात. रेस्टॉरंट म्हटलं तर रेस्टॉरंटमध्ये स्टाफ लागतो, किचन म्हटलं तर किचनमध्ये स्टाफ लागतं, क्लिनिंग म्हटलं तर क्लिनिंगसाठी स्टाफ लागतो, हाऊसकीपिंग म्हटलं रूम्स म्हटलं तर रूमसाठी अकोमोडेशनसाठी स्टाफ लागतो, मेंटेनन्ससाठी स्टाफ लागतो, सिक्युरिटीसाठी स्टाफ लागतो, वेंडर वगैरे स्टोरिंग वगैरे करतो आपण त्यासाठी स्टाफ लागतो, मार्केटिंगसाठी स्टाफ लागतो, फायनान्ससाठी स्टाफ लागतो. हे फक्त हॉटेलसाठी झालं. आता आपण जर हॉटेलच्या बाहेर बोलायचं म्हटलं तर ट्रॅव्हल एजन्सी आहेत, ट्रॅव्हल कंपनी आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल एजंट्स असतील, मोठे मोठे कन्सल्टंट्स असतील, त्याचा आपल्याला व्यवसाय चालू करता येतो. किंवा बरेचसे आता एव्हिएशन्स वगैरे बघू शकतो आपण, प्लेन वगैरे, यामध्ये सुद्धा आपल्याला नोकरीच्या संधी आहेत. प्रायव्हेटमध्ये सुद्धा प्लेन वगैरे असतील. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हटलं तर आपल्याला रेल्वे कॅटरिंग्स वगैरे सारख्या ठिकाणी संधी आहेत. त्यानंतर नेव्ही वगैरे, आर्मी, याच्यासाठी कॅटरिंगसाठी सेपरेट जागा निघतात. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांचा बऱ्याच जणांचा कल आर्मी नेव्हीमध्ये असतो. त्यांच्यासाठी प्रामुख्याने मी ॲडव्हान करतोय की ही गोष्ट की त्यांच्यासाठी कॅटरिंगच्या स्पेशल जागा निघतात आणि त्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट हे विचारलं जातं. तर त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये अजून सांगायची म्हटली तर यामध्ये MPSC UPSC सारखे एक्झाम सुद्धा देता येतात मुलांना. म्हणजे जे आपण म्हणू क्लास 1 अधिकारी वगैरे या सुद्धा एक्झाम त्यांना पास आउट करून देता येतात, डिग्री वगैरे सारखे कोर्सेस केल्यानंतर. म्हणून कमी जसं म्हणतो करिअरच्या संधी अमाप आहेत. फक्त या आपण भारतातलं बोललो, आता विदेशात सुद्धा आपल्याला जाता येतं. विदेशात सुद्धा तशाच पद्धतीच्या संधी आहेत उपलब्ध याच लेवलला. आणि हे सगळं करण्यासाठी मेहनत लागते. म्हणून माझा प्रत्येक गोष्टीवर हाच पॉइंट आहे की मुलाला ABCD जरी येत नसणार तरी चालेल, तो लास्ट बेंचवर जरी बसणार तरी चालेल, पण तो मेहनती असला पाहिजे आणि तोच इंडस्ट्रीमध्ये घडणार आहे. खरं आहे सर. नक्की. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या या म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट हे ज्यांना करिअर म्हणून करायचं आहे त्यांच्यासाठी अनेक संधी तुम्ही या क्षणी सांगितलात. आणि म्हणजे आर्मीमध्ये जायचं असेल किंवा UPSC MPSC साठी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि अजून एक गोष्ट मी यात सांगायचं म्हटलं की बऱ्याच जणांना काय वाटेल की आई वडिलांना की माझ्या मुलाला सरांच्या याच्यावर टाकलं हॉटेल मॅनेजमेंटला म्हणजे तो मॅनेजर बनून जाईल. तर असं नाही होणार. त्याला ABCD पासूनच सुरुवात करावं लागेल. मी नेहमी म्हणतो की हॉटेल मॅनेजमेंटचं असं एखाद्या प्रायव्हेट हॉटेलचं असं नाही होणार की तुम्ही MPSCची एक्झाम देऊन टाकली आणि डायरेक्ट तिथलं जनरल मॅनेजर बनून जाणार. तसं नाही होणार. ग्राउंड लेवलपासून आपल्याला सुरुवात करावी लागणार. इथपर्यंत मुलांची तयारी असली पाहिजे. नक्कीच. हॉटेल मॅनेजमेंट म्हटलं की हॉटेल मॅनेज करणं ते इंडोर आणि आउटडोर असं अशा दोन्ही पद्धती त्याच्यामध्ये येतातच. पण सर तुमची ही जी कमवा आणि शिका ही जी अनोखी योजना आहे त्या योजनेचं स्वरूप काय आहे आणि तुम्ही ती कशा पद्धतीने राबवता? बघा, आज मुलांचं आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी एज्युकेशन कसं दिलं जातं की 3 वर्ष विद्यार्थी किंवा 3 वर्ष मुलगा किंवा 1 वर्ष असेल जो कोर्सेस असेल त्याला कॉलेजमध्ये ठेवलं जातं. आई वडिलांचे खिशे हे फीज म्हणून रिकामे केले जातात.
अजून ॲडव्हान्स गोष्ट म्हणजे कॉलेजने तर खिशे रिकामे केले. तिसरी इम्पॉर्टंट गोष्टला राहण्यासाठी खर्च लागतो, इतर सगळ्या गोष्टी लागतात, प्रॅक्टिकलचा खर्च लागतो, सबमिशनचा खर्च लागतो, इतर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गोष्टी येतात, फंक्शन्स येतात. मग या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेता मुलांना आपण एक कमवा आणि शिका योजना ही आपण संस्थेच्या माध्यमातून वगैरे सगळे आयडियाज वगैरे करून आमच्या प्लॅनिंगनुसार आम्ही ती बनवली आहे. या योजनेचं स्वरूप असं आहे की विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर किंवा डिग्री करत असेल किंवा डिप्लोमा करत असेल तर त्याला पहिल्या वर्षी ट्रेनिंगमधून त्याला 35 ते 40 हजार रुपये मिळत असतात. प्रत्येक महिन्याला 6,000 ते 8,000पर्यंत स्टायफन हा आम्ही स्वरूपात त्याला प्रोव्हाइड करून देतो. आणि त्याला बाहेर वगैरे जे 5 स्टार 3 स्टार 4 स्टार हॉटेल प्रॅक्टिकल ट्रेनिंग करायला जातात आणि त्यांना तिथं एक्सपिरियन्स पण मिळतो. पहिल्याच वर्षी 6 महिन्याचा बाहेर एक्सपिरियन्स असतो, बाकीचं एज्युकेशन कॉलेजला असतं. दुसऱ्या वर्षी डिग्रीच्या मुलालाही तसंच की त्याला बाकीचं त्याला पूर्ण आपण तो जॉब पण करतो आणि शिक्षण पण करतो. तिसऱ्या वर्षी जॉब पण करतो, शिक्षण पण करतो. म्हणजे या डिग्रीचा एकच उद्दिष्ट आहे, विद्यार्थ्याने कमवलंही पाहिजे, शिकलंही पाहिजे, डिग्री घेतली पाहिजे, एज्युकेशन पण झालं पाहिजे, नॉलेज पण झालं पाहिजे, एक्सपिरियन्स पण मिळाला पाहिजे. म्हणजे अशा 6ही गोष्टी विद्यार्थ्याला मिळतात. आजपर्यंतचे जे कॉलेजेस आहेत ते फक्त 3 वर्ष मुलाला आणि वडिलांना लुटून घेतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट यात ॲडव्हान्स करून सांगायची म्हटली तर मुलांना याचा फायदा कसा होतो. भारतातलं कोणतंही मोस्ट ऑफ द कॉलेज तुम्ही घ्या आणि आमच्या कॉलेजचा विद्यार्थी त्याच्यासोबत बसवा तर आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी हा बेस्ट निघेल आणि त्याला जॉबची ऑफर चांगली असेल. याचं कारण पण असं आहे की आमचा विद्यार्थी हा डिग्री करता करता 2-2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो, इतर तर फ्रेशर असणार आहे. हाच हा मेन उद्दिष्ट आहे. पैसाही मिळतो, एज्युकेशन पण मिळतं आणि डिग्री होते. मग म्हणून हे सगळं करण्यासाठी मेहनत लागते. म्हणून आपण मेहनतच आज बोलतोय कार्यक्रमात. म्हणून पालकांनी लक्षात हीच गोष्टवर भर द्यावा की आपला मुलगा किंवा आपला पाल्य हा कशा पद्धतीने त्याचं करिअर करता येईल. म्हणून बऱ्याच पालकांना काय वाटतं की माझ्या पाल्याला एबीसीडी येत नाहीये, तो खूप घाबरतो किंवा इतर सिटीमध्ये जाऊन कसं काय शिकणार. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुमच्या पाल्यामध्ये घडवून आणायचे असतील, तुम्ही तुमच्या पाल्या किंवा मुलामध्ये एवढाच विश्वास दाखवा की तो मेहनत करू शकतो, तो मेहनती आहे आणि त्याला त्या बेसवर आम्ही त्याला घडवणार. खूपच छान सर, तुमची ही जी योजना आहे त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मेहनत करून कमावण्याची देखील संधी देतात. तुम्हाला ही हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा ॲडमिशन प्रोसेसविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या. सर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. आपण गौरव सरांशी अशीच बातचीत सुरू ठेवणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मेहनती विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट हा एक उत्कृष्ट पर्याय आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत गौरव राजपूत सर. सर, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट हे म्हणजे त्यांच्यासाठी कितपत चांगलं आहे आणि कितपत उपयुक्त आहे? याविषयी सांगायचं म्हटलं तर खूप छान प्रश्न आपण हा विचारलाय आज की खेड्यातल्या मुलांसाठी हे करिअर कितपत उपयुक्त आहे. पहिली गोष्ट आपण म्हटलं तर खेड्यातल्या मुलांना हे करिअर बऱ्याच जणांना माहितीच नाहीये. दुसरी गोष्ट, खेड्यातले मुलं यात करिअर करू शकतात का? तर 101% यात करिअर करू शकतात. कारण की ते मेहनती असतात, परिश्रम करणारे असतात आणि त्यांना परिश्रम करण्याची जाणीव असते की आपण काय गोष्ट करतोय, कशी करतोय. तर त्यांच्यासाठी हे करिअर 100% योग्य आहे आणि उपयुक्त ठरणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं फॉर एक्झाम्पल तर मी सुद्धा खेड्यातलाच आहे. मी सुद्धा खेड्यातूनच करिअरची सुरुवात केली. सगळे विचार वगैरे मला योग्य आईवडिलांचं योग्य मार्गदर्शन मिळालं, त्यांनी सपोर्ट केला आणि मी इथपर्यंत पोहोचलो. म्हणून मीही आईवडिलांना किंवा त्यांच्या मुलांच्या आईवडिलांना हेच सांगेल की तुम्ही तुमच्या पाल्याला चांगला सपोर्ट करा. जर त्याची इच्छा असेल तर त्याला व्यवस्थित पद्धतीने गाईड करा, मोटिवेट पद्धतीने म्हणजे आत्मविश्वासाने त्याला गाईड करा आणि आमच्यापर्यंत पाठवा. आम्ही त्याला घडवणार. कारण की खेड्यातला मुलगा हा मेहनती असतो आणि तो घडघडतोच. म्हणून त्याला इंग्लिशची वगैरे कोणती भीती असेल तर ती सुद्धा भीती घ्यायची गरज नाही. त्याच्या मेहनतीच्या जीवावर तो सक्सेस होणार. खरं आहे सर. तुमची ही जी इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणत्या सुविधा पुरवता? सुविधांचं म्हटलं तर हॉटेल मॅनेजमेंटचे एज्युकेशन घेण्यासाठी बेसिकली प्रॅक्टिकल लॅब्स वगैरे लागतात. तर आपल्याकडे ते अवेलेबल्स आहेत. फ्रंट ऑफिस म्हटलं, हाऊसकीपिंग म्हटलं, FMB सर्व्हिस म्हटलं तर तिघी प्रकारच्या आपण लॅब्स किंवा तिघी प्रकारचे आपण डिपार्टमेंट तिथं प्रोव्हाइड करून दिलेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून म्हटलं तर मुलांसाठी राहण्यासाठी सुद्धा कॉलेजचं हॉस्टेल आहे. मग ते काही मुलांना पॅकेजमध्ये हे फ्रीली मिळतं, काही मुलांना पॅकेज नाही घ्यायचं असेल तर मग त्यांना ते कॉस्टली पेड करावं लागतं. इतर त्यांना गोष्टी मग फूडचं असेल, जेवणाची मेस असेल, ही सुद्धा गोष्ट आम्ही
इन द कॅम्पसमध्ये सुद्धा अवेलेबल करून दिली. अजून बाकीच्या गोष्टी म्हटलं एज्युकेशनच्या बाबतीत म्हटलं तर ते सुद्धा आपण चांगल्या रीते त्यांना प्रोव्हाइड करून देतोय की प्रॉपर पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंटचे एज्युकेशन कशा पद्धतीने लिहिलं जातं त्याच पद्धतीने म्हणजे योग्य वेळेस त्यांना जर कधी प्रॅक्टिकलची गरज पडत असेल तर त्यावेळेस प्रॅक्टिकलची, ज्यावेळेस थेरीची गरज पडत असेल त्यावेळेस थेरी. आमचा मेन भर म्हणजे हा प्रॅक्टिकलवर असतो. 80% प्रॅक्टिकल आणि 20% थेरी. कारण की प्रॅक्टिकल जर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कोणी 80% करतंय तर 20% थेरी त्याला आपोआप येईल किंवा 100% थेरी त्याला आपोआप येईल. हॉटेल मॅनेजमेंट 90% डिपेंड अपॉन इन द प्रॅक्टिकलवर डिपेंड आहे आणि तेच बुक्समध्ये वगैरे लिहिलेलं असतं. त्यानेच आम्ही या सगळ्या गोष्टी रन करतोय. आणि अजून फॅसिलिटी बाबत सांगायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी एकाच कॅम्पसमध्ये त्यांना अवेलेबल करून मिळतात मुलांसाठी. आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या फॅसिलिटींसोबत आमच्या काही नियम्स आणि अटी पण असतात मुलांसाठी. असं हॉस्टेलला मुलं राहत असतील किंवा आमच्याकडे कोणी ऍडमिशन घेत असतील तर पहिली गोष्ट आम्हाला कॅम्पसमध्ये मुलगा हा व्यसनी चालत नाही. कोणताही मुलगा किंवा त्याला एखादी व्यसन वगैरे असेल तर मुळीच चालत नाही. आणि असं कधी कॅम्पसमध्ये आढळलं तर सरळ आम्ही त्याला कायदेशीर पद्धतीने रस्टिकेट करत असतो. आणि याविषयी आमची पूर्ण नियमावलीच आम्ही बनवली आहे. पूर्ण म्हणजे नियमावली सांगायचं म्हटलं फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये तर आम्ही ते रूल्स आणि रेग्युलेशन्स त्या बाबतीत बनवलेत. आणि विद्यार्थी आणि आई वडिलांकडनं ते साईन करून घेतले जातात. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी पूर्ण घडवला जातो. अन्यथा जर विद्यार्थी असा व्यसनी वगैरे आढळला तर सरळ रस्टिकेट करून त्याच्यावर पोलीस कारवाई करून त्याला घरी हकललं जातं. कुठेही प्रकारे त्याला म्हणजे माफ वगैरे केलं जात नाही. डोंट यूज सॉरी वर्ड असं आम्ही लिहिलंय तिथं. नक्कीच सर, तुम्ही खूप चांगल्या सुविधा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देताय. मात्र तुमचं हे जे कॉलेज आहे जे तुम्ही अगदीच खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून चालवताय त्या कॉलेजबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आता कॉलेज विषयी सांगायचं म्हटलं किंवा माझाही एक कल सांगतो. मी 12 नंतर पास आउट केल्यानंतर माझं एक कॉलेज विषयी बघण्याचं उद्दिष्ट होतं. खूप मोठा म्हणजे 5 स्टार हॉटेल सारखा कॅम्पस राहिला म्हणजे कॉलेज बेस्ट हा माझा बघण्याचा दृष्टिकोन. पण तसं नसतं. एखादी खूप मोठं कॉलेज असेल पण त्या कॉलेजमध्ये इतर कोर्सेस पण रन होत असतात. जसं आपण एक कोणतं एखादी मोठं कॉलेज पकडून घेऊ प्रायव्हेट वगैरे तिथं तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट पण दिसेल, इंजिनिअरिंग पण दिसेल, मेडिकल पण दिसेल, पॅरामेडिकल पण दिसेल, फार्मसी पण दिसेल. मुलाच्या म्हणजे KG1 पासून ते 12 पर्यंतचं सुद्धा आर्ट सायन्स कॉमर्सचे कॉलेजेस दिसतील. आणि प्रत्येक क्लासला हा एक रूम दिलेला असतो. पण आपला बघण्याचा दृष्टिकोन त्या क्लासकडे नसतो तर बिल्डिंगकडे असतो. म्हणून माझं या हेतूने सांगण्याचं उद्दिष्ट पालकांना येते की आमचं कॉलेज लहान आहे असं तुमच्या थिंकिंगमध्ये आम्ही हे टाकणार नाही. खूप भल्या मोठं सर आज टीव्हीला आले म्हणजे खूप भलं मोठं सरांचं कॉलेज असेल, खूप मोठे बिल्डिंग्स असेल अशी गोष्ट नाही. आमचं कॉलेज हे लहान आहे. एकाच विषयाचं आणि एकाच डिपार्टमेंटचं कॉलेज चालवतं म्हणून हे तुम्हाला छोटं दिसेल. पण ज्या काही गोष्टी आम्ही तिथं देतोय ज्या मुलांच्या हितासाठी योग्य आणि व्यवस्थित त्यांना मिळत आहेत. अगदीच सर. आता गेल्या 10 महिन्यांपासून आपण बघतोय की कोरोनाचा फटका हा शिक्षण क्षेत्राला देखील बसलाय. मात्र तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आता कोरोना काळामध्ये ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने ठेवली आहे? या वर्षी जी ऍडमिशन प्रोसेस आहे आपल्याकडे कोविड-19ची परिस्थिती लक्षात घेता आपण ही प्रोसिजर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे चालू केली. मुलांना म्हणजे ऑनलाईनच त्यांना फॉर्म वगैरे भरू शकतात. कारण की आमच्याकडे ऍडमिशन्स घेणारे मुलं हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरील राज्यातले सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना तिथं बोलवणं हे कितपत योग्य नाही ठरत. म्हणून त्यासाठी त्यांना ऑनलाईन प्रकारे प्रोसिजर आहे. त्यांना व्हॉट्सअपला वगैरे जर दिलेल्या नंबरवर जर मेसेज केला तर त्यांना ती लिंक वगैरे प्रोव्हाइड करून मिळते आणि सरळ ते त्या पद्धतीने ऍडमिशन करू शकतात. पण ऍडमिशन करण्याच्या आधी त्यांनी काय दिलेल्या नंबरवर फोन करावा आणि व्यवस्थित पद्धतीने काय ती माहिती समजून घ्यावी आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया करावी. सर, तुमची जी इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता? याच सांगायचं म्हटलं तर मुलगा ज्यावेळेस इन्स्टिट्यूटमध्ये येतो तर त्याच्याकडनं पूर्ण रूल्स आणि रेग्युलेशन साईन करून घेतले जातात. ते आपण आधीही बोललो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आई वडील हे आमच्यावर विश्वास दाखवून मुलाला आमच्याकडे ऍडमिशन्स देत आहेत. तर त्यामुळे आमची काहीतरी जबाबदारी की मुलांना घडवण्यासाठी त्याला काहीतरी नियमांमध्ये कटिबद्ध ठेवायचं. मग आम्ही देतो काय मुलाला? घडवणूक देतो, संस्कार देतो, रोजगार देतो, पैसा देतो, अनुभव देतो, या गोष्टी देतोच. आणि या गोष्टी देण्यासाठी काही नियम असतात. तर मुलाला कॅम्पसच्या बाहेर सुद्धा जायचं असल्यास आमच्या इन्स्टिट्यूटच्या तरी त्याला त्या पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज दिल्यानंतर आई वडिलांना कॉलेजमधून फोन येतो की तुमच्या मुलाला बाहेर सोडायचं का 1-1.5 तास. तर त्या पद्धतीने सोडलं जातं. म्हणजे असं नाही की मुलगा डायरेक्ट कॉलेजमध्ये टाकला म्हणजे तो कुठेही बाहेर फिरत राहील. आई वडील दुसऱ्या सिटीमध्ये असतात, दुसऱ्या गावी असतात. तर ती सुद्धा गोष्ट आमच्याकडे होत नाही. आणि अजून महत्त्वाचा गोष्ट यात सांगायची म्हटली म्हणजे दुसरा पॉईंट सांगायचा म्हटला तर मुलांच्या सुरक्षेसाठी किंवा हॉटेल इंडस्ट्री म्हटलं तर काम करतात मुलं, बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. असं व्हायला नको पण आपण त्या सुरक्षतेने म्हणतोय. जर आपण मुलांसाठी एक जो आता सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेला
विमा योजना एक लॉन्च केला आहे, तो विमा योजना सुद्धा मुलांना देतो. वर्षाला त्यांचे 12 रुपये काहीतरी अकाउंटमधून कट होतात आणि 2 लाख रुपयापर्यंतचा त्यांना अपघाती विमा, ऍक्सिडेंटल विमा मिळतो. म्हणजे अशा पद्धतीची सुद्धा एक ॲडव्हान्स व्यवस्था आम्ही केलेली आहे, जे मुलांसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी ऍक्सिडेंटली कामात येऊ शकते. आणि नियम वगैरे तर ते क्लिअरच आहेत की हॉस्टेलला राहा किंवा कॉलेजला राहा, सिगरेट वगैरे दारू गुटखा चालणार नाही. आणि जे वातावरण आपण क्लायमेट तयार केलंय ते आई वडील, कॉलेज आणि विद्यार्थी यांना सगळ्यांना सुटेबल आहे. आणि याच पद्धतीने सगळी सुरक्षेची जबाबदारी आम्ही आई वडिलांच्या विश्वासाने आणि विद्यार्थ्याच्या मेहनतीने घेतोय. सर, आता आपला जो कार्यक्रम हे सगळे प्रेक्षक पाहतायत आणि जे पाल्य पाहतात, विद्यार्थी पाहतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हेच सांगेल की कधीही आपण आपल्या पाल्याकडे या हेतूने बघू नका की माझ्या मुलाला म्हणजे काहीच नाही, त्याला 45% पडलेत, 40% पडलेत, 36 पडलेत, इंग्लिशमध्ये त्याला 35 पडले. मला सुद्धा 12वीला इंग्लिशमध्ये 35 होते म्हणून मी घडलोय, तरी घडलोय. म्हणून बऱ्याच पालकांचा असं हेतू राहतो की नाही, मग तुझ्यासाठी हे करिअर चांगलं नाही, तू इथं नाही टिकू शकत, इथे इंग्लिश लागते. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जर तुमचा मुलगा हा मेहनती असेल, त्याच्याकडे परिश्रम करण्याची हिंमत असेल आणि त्याला या गोष्टीमध्ये रुची असेल, तर डेफिनेटली तुम्ही मुलगा आमच्याकडे पाठवा. फक्त मुलगा हा व्यसनी नको, चांगला असला पाहिजे. त्याला आम्ही घडवणार, पूर्ण आमचं इन्स्टिट्यूट त्याला घडवणार आणि घडवण्याची जबाबदारी घेणार. एवढंच पालकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आव्हान करतो. सर, तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत. तुम्ही ते आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हालाही हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा ॲडमिशन प्रोसेसविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या. सर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.